पिंपरी चिंचवडमध्ये मोशी येथे कचरा दुर्घटना घडली। त्या दुर्घटनेमध्ये खरं तर इमारत कोसळली होती आणि त्याच्यामध्ये जो 23 जण अडकले होते, त्यामध्ये जवळजवळ 14 जणांना बाहेर काढलं। अजूनही 7 ते 8 जण खरं तर यामध्ये अडकले असल्याची माहिती मिळते। त्यामधील एक जण मृत्युमुखी पडला आहे। आपल्यासोबत पोलीस आयुक्त मारुती जगताप आहेत। मला सांगा की कशाप्रकारे सध्या एक जणाचा मृत्यू झाला आहे, काय सांगाल? एक जणाचा मृत्यू झाला आहे, कशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे? सदोष म्हणून सुद्धा गुन्हा दाखल केला, काय केलं? एका कामगाराला NDRFने जखमी अवस्थेत काल बाहेर काढलं होतं आणि त्याच्यामध्ये दवाखान्यात नेल्यानंतर सदर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याबाबत आपण MIDC भोसरी पोलीस स्टेशन इथं अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे आणि सदर प्रकारचा तपास पोलीस करत आहेत। तपासामध्ये ज्या ज्या फॅक्ट्स आपल्याला निदर्शनास येतील त्याप्रमाणे आपण पुढील निर्णय घेऊ, पुढील कायदेशीर कारवाई करू। तपासादरम्यान जर काय आढळून आला तर त्यानंतर पुढं कलमामध्ये वाढ होईल का? सदोष म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल होईल का, काय होईल? जसं मी आपल्याला सांगितलं की तपासमध्ये ज्या फॅक्ट्स येतील आणि जे आपल्याला एव्हिडन्स प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढील कारवाई नक्की होईल। सध्या इथं आपण तुम्ही आलात, कशाप्रकारे टीम तुमचं काम करते? कारण की पोलिसांचा बंदोबस्त मोठा पाहायला मिळतो इथं। आपण फर्स्ट डेपासून पाहत आता की इथं अगदी माननीय पोलीस आयुक्त सरांपासून माननीय जॉईंट CP सर, ADG CP सर सर्वांनी भेट दिलेली आहे। इथं याच्यावर पर्यवेक्षण करण्यासाठी आणि समन्वयासाठी दररोज एक सकाळी आणि दुपारी, दररोज एक सकाळी आणि संध्याकाळी एक पोलीस उपायुक्त दर्जा अधिकारी आहे आणि एक ACP रँकचा ऑफिसर आहे, किमान 4 PI रँकचे ऑफिसर आहेत आणि खूप सारे आमचे अंमलदार आहे जे दिवसभर आणि रात्रभर सुद्धा या कामासाठी समन्वयासाठी हजर आहेत। नक्की ज्यावेळी मी पाहिले की खरं तर या ठिकाणामध्ये पोलीस असतील आणि हे असतील ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळते। मात्र सध्या तरी एक जणाचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकारामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद सध्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा सुशांत राव, मी सुनील दिघे, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।